धरण उशाला आणि कोरड घशाला अशी अवस्था सध्या हिंगोली जिल्ह्यातल्या भोसी गावची झाली आहे। सिद्धेश्वर धरणापासून अवघ्या 10 किलोमीटर अंतरावरती असलेल्या भोसी गावात भीषण पाणीटंचाई असून घोटभर पाण्यासाठी ग्रामस्थांना संघर्ष करावा लागतोय। गावातले बहुतांश जलस्रोत कोरडे पडल्यामुळे महिलांना विहिरीवर तासनतास उभं राहून पाणी भरावं लागतंय। विशेष म्हणजे गावात जलजीवन मिशन योजनेसाठी 1.5 कोटी रुपये खर्च झाले, मात्र अद्याप गावकऱ्यांना नळाद्वारे पाणी मिळालं नसल्याचा आरोप ग्रामस्थांनी केलाय। 1.5 कोटीची जी योजना आलेली होती त्यापाशी ज्या 1.5 कोटीतून 1.5 रुपयाचं हे काम झालेलं नाही। विहीर खूप खोलवर आहे, त्या विहिरीला असं काहीच पाणी नाही। प्रत्येक आम्हाला असं नाही की उन्हाळ्यामध्ये प्रत्येक उन्हाळ्यामध्ये आम्हाला पाण्याचा दुष्काळ राहतो आणि या गावावर प्रशासनाचं सुद्धा हे लक्ष नाही आणि कोण्या याच्यामध्ये आपलं जे शासन आहे शासनावरचं सुद्धा आणि गावातील जे कोणते काही जे असते समजा त्यांचं सुद्धा या गावावर अजिबात लक्ष नाही। जे पाण्यासाठी एवढं आम्हाला खूप एवढी परेशानी करावं लागते, कारण महिला तुम्ही बघू शकता त्यांना सकाळपासून या विहिरीवर पाण्याला यावं लागते। दुसरीकडे आमच्या गावाला बोरमध्ये सुद्धा पाणी नाही आणि बाहेरून आम्हाला 2 किलोमीटरवरून पाणी आणावं लागते, तेही पाणी त्या बाहेर सुद्धा पाणी नाही। काय करावं, पाणी नाही काय नाही या गावात। टंचाई रात्र दिवस पाणी भरणं लागायला, झोप नाही काय नाही। झोप येत नाही, पसा पाणी भरणं लागायलंय। एखादा विहिरीत पडलं काय झालं काय करावं। रात्रीचा आमचं वय हे काय आता पाणी भरायची इथं। विहिरीत पाणी किती आहे? पाणीच नाही विहिरीमध्ये, कतही पाणी नाही। काय करायचं, जीव द्यायचा काय? बरं, मग आता पाण्यासाठी काय करायचं? मग काय करायचं, पाण्यासाठी काहीतरी योजना करा की। नळाला पाणी आलं नाही गावात? नाही, कतही पाणी आलं नाही आमच्या नळाला। कतही पाणी नाही, पाणी सोडलं नाही काय नाही, नुसते नळ लावून ठेवलेत लोकांना। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।